तुम्ही तुम्ही असंच वागणार आहे, तुम्ही वायात जाणार आहे, तुमची जात अशीच आहे, तू किती आहे, तू हे माझे शब्द नाहीयेत. हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम पाटील मॅडम यांचे, प्रेमा पाटील मॅडम. श्वेता SV या फेसबुक अकाउंटवरचा हा व्हिडिओ. श्वेता बोलते कोथरूडच्या पोलीस चौकीच्या वर असलेल्या एका रूममध्ये घडलेल्या धक्कादायक आणि घाणेरड्या प्रकरणावरून. 3 मुलींना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यासोबत पुरुष अधिकाऱ्यांनी दिलेल्या घाणेरड्या वागणुकीवरून. हे प्रकरण प्रचंड गाजतापले. या प्रकरणी अंजली आंबेडकर, प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून बसले. पण यंत्रणा मात्र साधी तक्रार घ्यायला सुद्धा तयार नाही. हे प्रकरण राज्यात चर्चेत आले. त्यामुळे पोलीस चौकीच्या या खोलीमध्ये काय घडलं, त्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनादरम्यान काय काय घडलं, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याचं झालं असं की छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेवरती अन्याय झाला. त्यानंतर ती महिला पुण्यामध्ये आली. पुण्यात आल्यानंतर कोथरूडमध्ये राहणाऱ्या 3 तरुणींनी या महिलेला आश्रय दिला. यानंतर कोथरूड पोलीस विना वॉरंट अचानक या 3 मुलींच्या रूमवरती गेले. तिथे दोघींना चौकशी करायची आहे असं सांगून पोलीस चौकीला घेऊन आले. एक मुलगी आपल्या कामावरती होती, तिलाही तिथून उचललं आणि पोलीस चौकीला आणलं. यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनच्या वर असलेल्या रिमांड रूममध्ये कित्येक तास त्यांची चौकशी झाली. दुपारी 3ला चौकशी सुरू झाली तर रात्री 8 वाजता त्या मुलींना सोडलं गेलं. एवढंच नाही, ज्या मुलीला कामावरून उचललं तिला रात्री 11:30 वाजता घरी सोडलं. पण या मुलींच्या आरोपानुसार चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलींना मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, मानसिक छळ केला, जातीवाचक शिवीगाळी केला. एवढंच नाही, त्यांच्या चारित्र्यावरही बोललं गेलं. तुम्ही मुली राहता म्हणजे तुमच्या रूमवरती मुलं येत असतील, तुम्ही लेस्बियन्स असाल, अशा खालच्या पातळीवरती त्यांना बोललं गेलं. घाणेरडी वागणूक दिली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांकडूनच अशा पद्धतीची वागणूक मिळाली. या प्रकरणात PSI प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे या महिला अधिकाऱ्यांनी या मुलींचा मानसिक छळ तर केलाच, पण PSI अमोल कामटे हे देखील या मुलींच्या अंगावरती धावून गेले, त्यांना स्पर्श केला असंही या मुलींचं म्हणणं आहे. तुम्हाला मायबापानं टाकून दिले, तुम्ही उलट उत्तर देता, तुमचा हा ॲटिट्यूड आहे. एक दिवस कोणीतरी तुमचा मर्डर करेल, तुम्ही नीट जगूच शकणार नाही, तू असंच मरशील, तुला करिअरमध्ये कधीही कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, करिअर बर्बाद होईल, असं देखील या पोलिसांनी मुलींना मानसिक छळ करताना म्हटलंय. श्वेता हिनं फेसबुकवरती दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणानंतर जेव्हा मुली रात्री घरी आल्या त्यांनी पोलिसांमध्ये या पोलिसांविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय केला आणि 12:30 वाजता कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं आणि FIR दाखल करण्यासाठी मागणी केली. पण पोलिसांनी सांगितलं की FIR दाखल करता येणार नाही, आम्ही तक्रार नोंदवून घेतो आणि सकाळी जेव्हा वरिष्ठ येतील तेव्हा FIR नोंदवा. त्यानुसार या मुलींनी साधी तक्रार नोंदवली आणि रात्री 3 वाजता घरी गेल्या. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी जेव्हा FIR नोंदवण्यासाठी आल्या त्यांना मेडिकलची गरज होती, कारण या मुलींना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली होती. ते सिद्ध होणं अपेक्षित होतं. पण कोथरूड पोलिसांच्या वरिष्ठांनी मेडिकलची गरज नाही असं सांगत 4 ते 5 दिवसांचा वेळ द्या, आम्ही प्रकरण पाहतो असं म्हटलं आणि FIR नोंदवून घेतलीच नाही. या तरुणींचा एक व्हिडिओ देखील समोर येतो, ज्यात या घटनेनं कशा प्रकारे या तरुणींना धक्का बसलाय, त्यांची मानसिक स्थिती कशा पद्धतीनं खालावली आहे हे पाहायला मिळते. एक पीडित तरुणी तर तिथेच पायऱ्यांवरती रडत बसलीये, जणू तिचा पायच उचलत नाहीये या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी. ज्या पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा करतो त्यांच्याकडूनच अशा पद्धतीची वागणूक, हे सगळंच भयंकर आहे. यानंतर पोलीस FIR नोंदवून घेत नाही. त्यामुळे या तरुणी रविवारी सकाळीपासून सोमवारी पहाटेपर्यंत पोलीस ठाण्यामध्येच आंदोलन करत होत्या. पण जेव्हा त्या आंदोलनाला बसले तेव्हाही त्यांना आंदोलन करण्यापासून पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली.
बाहेर बसा ना. घेऊन जावं बाय आणि मालकाने मालकासारखं राहावं, नोकरीने नोकरासारखं राहावं. आम्ही पगार देतो साहेब तुम्हाला. पब्लिक सर्वंट आहात. माणूसच आहे. पब्लिक सर्वंट आहात. या नाही तर बसा ना. बाळासाहेब आंबेडकर या तरुणींसोबतच आंबेडकरवादी संघटना, सामाजिक संघटना त्यांच्यासोबत होत्या. रात्रभर आंदोलन सुरू होतं, पण पोलिसांची मुजोरी इथे दिसून आली. बाहेरून आलेल्या मुली आंदोलन करतील आणि जातील अशी काहीशी भावना कदाचित पोलिसांच्या मनामध्ये असेल, पण त्यानंतर मध्यरात्री 2 वाजल्यानंतर गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्रच पोलिसांनी या तरुणींना देऊन टाकलं. पुणे पोलिसांनी आंदोलकांना 2 तासामध्ये तुमच्या मागणीबाबत विचार करू असं सांगितलं, पण त्यानंतर 7 पानी पत्र आंदोलक तरुणींना दिलं. पुणे पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आणि राजकीय दबावातून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी या पत्रामध्ये म्हटलं की संबंधित घटना ही एका खोलीमध्ये घडली. सार्वजनिक ठिकाणी अशी घटना घडली नसल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही. पुणे पोलिसांविरोधात आता अॅट्रॉसिटी दाखल करता येणार नाही असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. दरम्यान या मुलींच्या बाजूने लढ्यासाठी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते. तब्बल 15 तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं लेखी लिहून दिलं. आमदार रोहित पवार यांनी यावरून थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय. सत्तेची मस्ती चढल्यानं निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या सरकारी यंत्रणाही निर्ढावतात आणि त्याचा फटका सर्वसामान्य दीनदुबळ्यांना बसतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय. एवढंच नाही, झोपलेले गृहमंत्री जागे होतील का अशी अपेक्षा देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान पीडित तरुणींनी आता याविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं सांगितलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल करता येणार नाही असं पत्र दिलं. या पत्राच्या आधारेच न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत असं पीडित तरुणींनी सांगितलं. पण या प्रकरणानं विचार करायला भाग पाडले. म्हणजे ज्या पोलिसांकडे महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये दाद बघण्यासाठी आपण आशेनं पाहतो, तेच पोलीस महिलांना अशी घाणेरडी प्रकारची वागणूक देत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न आहे. त्यामुळे आता मुलींना न्यायालयात तरी न्याय मिळतो का हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.